काय सुंदर दिसतेस हिरा. अख्ख्या पंचक्रोशीत हे रूप शोधून सापडणार नाही. हे तेज, ही श्रीमंती, हे सगळं कुणासाठी होतं? फक्त माझ्या धाकट्या सावकारांसाठी. हो, फक्त त्यांच्यासाठी. पण त्या दरिद्री भणंग वेणूला गळ्यात बांधले. वेणूला, तिच्या पायाचा नख देखील माझ्या तोडीचा नाही. पण ती त्या वाड्यात महाराणी सारखी मिरवते आणि मी मात्र इथे तळमळते. पण ही हिरा हार मांडणाऱ्यांपैकी नाही. एटवळी, तू त्या वाड्याची सून झालीस म्हणून काय झालं? त्यांच्या काळजावर आजही माझं नाव कोरलेलं आहे आणि तू फक्त तिथे धुणी भांडी करण्यासाठी आहेस आणि त्या पाषाणाच्या विठ्ठलाची पूजा करण्यासाठी. लहानपणी तू वाचलीस, पण आता खेळ मोठा झाला. आता बघ मी काय करते. तुला मी असं संपवेन की तुझं नाव घेण्याचीही त्यांना केळच वाटेल. ते फक्त माझे आणि ह्या जन्मात दुसरं कोणीही त्यांना शिवलेलं मला चालणार नाही. वेणू, तुझा काळ जवळ आला. तयार राहा. किती सुंदर दिसतेस हिरा.